ठाण्यामध्ये आज महायुतीची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली। एकीकडे ठाण्यात भाजपनं स्वबळाची तयारी दर्शवली होती, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वबळाची तयारी केली। मात्र ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली पाहिजे असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलं। तर ठाण्यात 3 प्रभागात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती झालीच पाहिजे हा जो निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार ठाण्यामध्ये आज तिसरी बैठक युतीची भाजप कार्यालयात झालेली आहे। जवळजवळ सर्व चर्चा पॉझिटिव्ह आहे। 3 प्रभागांमधले काही जागांसंदर्भात थोडेसे उलटसुलट आमचा मतप्रवाह आहे, परंतु या संदर्भात नेत्यांसमोर बैठकीत अंतिम बैठकीत यावर तोडगा निघेल। केळकर साहेबांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमाने तीच मागणी आहे की या संदर्भातला निर्णय आज झाला पाहिजे। आज रात्रीपर्यंत या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतला जाईल। जसं मी मगाशी सांगितलं की या बाबतीत आता फक्त 3च प्रभागांमध्ये साधारणपणे जो विषय राहिला आहे तो राहिला आहे, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला निर्णय आज रात्री होऊन जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।